माझं लेकरू एवढं रडतं का ग कुणी? म्या रागावले होते पण तुझ्यावरचं प्रेम कमी नाही झालं. मला माझ्या आईनं क्षमा केलंच नाही. आता मी काय करू? कुठे जाऊ? मला माझ्या आईचं सुख मिळणार नाही का? द्रुपदा, अगं असं निराश होऊन कसं चालेल सांग बरं. हे बघ, प्रत्येक आईच्या मनात प्रेम असतं. सध्या थोडा राग आहे पण तोही फार काळ नाही टिकणार. अगं वय ग पोरी, अगं आईचा राग आहे त्यो असा कायमचा थोडी राहणार आहे. 2 दिवसात निघून जाईल बघ. वय आमची आई बी रागवती, लई रागवती, पण थोडा वेळ ना तिचा राग निघून बी जातो. पण या वेळी तिने ताई पर राग धरला हाय. तुला सांगते हाय, पण तिला बी काय कळाना झाला हाय. आंबा, अगं कुठं काय बोलायचं कळतं का तुला? इथं आल्यापासून लई आगाव झाली आहेस हं? नाही गंगाई माते, मला माझी आई आता कधी क्षमा करणारच नाही. मी इथून गेलेलंच बरं. मग आई आणि लेक पुन्हा कधी बी भेटणार नाही का? कुटुंब एकत्र आलं की किती छान वाटतं, समद भरल्यासारखं वाटतं. मग तुम्ही दोघी कशा काय वेगळ्या राहणार? माहित नाही, पण कदाचित माझ्या नशिबातच लिहिलं असेल. आपलं नशीब आपल्या हातात असतं, परंतु त्यासाठी झगडावं लागतं. मात्र तू लढाई सुरू व्हायच्या आधीच हार पत्करलीस. हे साधे मनुष्य नाही. हवेतून अन्न निर्माण करणं कुणा सामान्य माणसाला शक्य नाही. पण तरीही एकदा अखेरची खात्री करून घ्यायलाच. ही उपस्थिती सकाळपासून जाणवते आहे. कोणीतरी माझ्या मागावर आहे. महादेव कुठे गेले? काय हो, कोणाला शोधताय? तुम्ही पाठलाग करताय का माझा? नाही करत आहे. खरं खरं सांगा. सकाळपासून तुम्ही माझ्या माग आहे. चांगलं ठाव आहे मला. आता काय सांगू तुम्हाला? एवढ्या मोठ्या जंगलामध्ये कोणी बी माणूस नाही बघा. तुम्ही एकटे दिसला म्हणून मग तुमच्या माग आले. अहो, पर तुम्हाला शांती हवी होती ना, म्हणून तर ह्या वनात आला तुम्ही. शांती हवी होती म्हणूनच तर हिम्मत करून आले ना म्या. आता जरा घाबरायला झालं हो. घाबरायला झालं? महादेव, तुम्ही घाबरणाऱ्यातले नाही. आणि तुम्ही खरंच महादेव असता तर माझा पाठलाग केलाच नसता. उलट माझ्यापासून अधिक दूर राहिला. काय कुठं हरवलात? इथंच आहे. पण तुम्ही माझा पाठलाग सोडा. मला लय काम आहे. असं काय करायला? या एवढ्या मोठ्या रानामध्ये मी एकटेच आहे. हा तुम्ही बी एकटेच आहे बघा. त्यात तुम्ही घर सोडून आलात.
म्हणून काळजी वाटते हो तुमची. नाही राहू द्या, मी आपलं सहज विचारलं. सांगायचं नसेल तर नका सांगू. मला वाटतं तुम्ही तुमच्या वाटेनं सरळ जायला पाहिजे. मी सरळच जाईन हो, पण तुम्ही मला खाया द्या. ना अहो, असं काय करताय? लय भूक लागली आम्हाला. पण मी तुम्हाला खायला कुठं आणू? असं कसं? रात्री खाल्लं की तुम्ही? खरं खरं सांगा, वचन आहे तुम्हाला. होय, मग जसं तुम्हाला मिळालंय तसं मला बी मिळवून द्या. नाही, हे महादेव असूच शकत नाही. आता तर माझी खात्री झाली आहे, ही एक सामान्य स्त्री आहे आणि आता काहीही करून हिच्यापासून मला दूर राहायला हवं. परंतु काय करता येईल? एक काम करा, काय? डोळं मिटा. कशाला? अहो, डोळं तरी मिटा. आता असंच ध्यानाला बसा. त्यानं काय होईल? अहो, तुमची सगळी भूकच निघून जाईल ना. खरंच? मी खोटं बोलायला असं माझ्या तोंडाकडे बघून वाटतं का तुम्हाला? हवं, डोळं मिटलेत माझे, मला कसं दिसणार? चिडलात का? चिडू नका. अहो, तुमचे घर कोण आहे मला? ठीक आहे, तुम्ही जसं म्हणाल ना समज करते मी. इथं बसू ना. बस मग. आता ह्योच उपाय आहे. आता असंच मन लावून चिंतन कर आणि म्हण, ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. हे प्रभू, मला लय भूक लागली आहे. आता तुमच्या कृपेनं 2 घास मिळू द्या खायला. हे प्रभू, मला लय भूक लागली. तुझ्या कृपेनं 2 घास मिळू दे. असं आता जवळ भूक जात नाही तवर डोळं उघडायचं नाहीत, चिंतन करत राहायचं. वय वय. ओम नमः शिवाय. हे प्रभू, मला लय भूक लागली. तुझ्या कृपेनं 2 घास मिळू दे. क्षमा कर बालिके, मला तुझ्या समोर माझ्या शक्तीचं प्रदर्शन करता येणार नाही, परंतु ह्या चिंतनाचं योग्य फळ तुला मिळेल. ओम नमः शिवाय. हे प्रभू, मला लय भूक लागली. तुझ्या कृपेनं 2 घास मिळू दे. परडीवाली आजी द्रुपदाचं काही ऐकूनच घ्यायला तयार नाही. तुम्हीच काहीतरी चमत्कार करा ना. जसं ओवीला तिचं कुटुंब पुन्हा मिळवून दिलं, तसंच द्रुपदालाही तिची आई पुन्हा मिळवून द्या ना. मायलेकीचं तुटलेलं नातं पुन्हा जुळवून द्या. पद्मा, चमत्कार करून परिस्थिती बदलता येते, मन नाही. आम्ही लढण्याचे बळ देण्यासाठी आहोत, प्रयत्न करणाऱ्यासाठी आहोत. परंतु आमचे भक्त जर असे हार मानू लागले तर त्याचा काय अर्थ आहे? ओवीला सुद्धा तिचं कुटुंब प्राप्त करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं. सुनंदा, बुधाजी, त्यांनी त्यासाठी लढणं सोडून दिलं. युद्ध आपण तेव्हाच हरतो जेव्हा आपण लढणं सोडतो. पण आता देवी, मी करू तरी काय? तुला खरोखर तुझी आई हवी असेल तर तिची क्षमा मिळवण्यासाठी प्रयत्न कर. मनापासून बोललेले शब्द आणि खऱ्या पश्चातापाचे अश्रू ह्यांच्यात दगडालाही पाझर फोडण्याची ताकद असते. मग आईचं हृदय तर मायेचं असतं. जोवर तू हार मानत नाहीस तोवर ही आई तुझा हात कधीच सोडणार नाही. ओम नमः शिवाय. हे प्रभू, मला लय भूक लागली. तुझ्या कृपेनं 2 घास मिळू दे. ओम नमः शिवाय. हे प्रभू, मला लय भूक लागली.
तुझ्या कृपेनं 2 घास मिळू दे. बरं झालं, म्हणूनच मी एकदा हे अन्न बाहेर ठेवते. वनात कुणी बी भुकेला असेल तर त्याच्या पोटात 2 घास जावे. आज हे अन्न तुझ्यासाठी. ओम नमः शिवाय. हे प्रभू, मला लय भूक लागली आहे. तुझ्या कृपेनं 2 घास मिळू दे. ओम नमः शिवाय. खाऊन घे. मी माझ्या घरी आलेल्या बाबाला सांगितलंय की मी माझी ओळख कोणाला बी सांगणार नाही, पण तू हे खाऊन घे. हे प्रभू, मला लय भूक लागली आहे. तुझ्या कृपेनं 2 घास मिळू दे. आज पुन्हा तेच. काल भोजन प्रकट झालं, आज ध्यानाला बसवलं आणि डोळे उघडताच भोजन समोर. आता संशयाला जागाच उरली नाही. हे साधे मनुष्य नाही, हे नक्कीच महादेव आहे. महादेव, आता तुम्ही कुठलंही रूप धारण करा, पण मी आता तुम्हाला शोधल्याशिवाय थांबणार नाही. कारण जिथे फिरते माझी दृष्टी तिथे फसते अखंड सृष्टी. आता काय करावं माणसानं? स्वतः मोठा देव आहे, मान्य आहे, पण आम्हाला नाही तुझ्यासारखी दृष्टी. कसं दिसणार? दरवेळेस बाहेर जावं आणि परत यावं तर आधी अंदाज घ्यायला लागतोय की कुठे कुठे. आले एकदाची. त्या माणसानं जमिनीत काठी रोवली खरी, पण माझ्या डोक्याला ताप तर कायमचा लावून ठेवलाय. कधी कधी वाटतं ह्याला लपून राहायची गरज तरी काय. जाऊ दे, आपण आपली कामं करू. आजचा दिवसच वाईट आहे. पहिल्यांदा कुठे दिसत नव्हती आणि आता एक काठी पडली असती. परिणिका, काय ग, आलीस का वनात अन्न ठेवून? वय आले ठेवून. सगळं सुरळीत ना? वय सुरळीतच झालं. फक्त एक बाई उपाशी दिसली वाटेत. उपाशी बाई वय. या वनात? मग काय, मी खोटं बोलते? पण होती कोण? मला काय माहिती. अगं पण या वनात दुसरं कोणी राहत नाही असं तूच तर म्हणाली होतीस. आवाज मोठा करून बोलायचं नाही माझ्या संग. माझी कुटी हाई. मला सांग, एवढा गडी माणूस तू, थोडा तरी विचार कर. लोक या मनात काय राहत असतील? अगं पण नाही नाही, आता तुला प्रश्न पडला असेल. मी आज या बाईला बघितलं, ती नेमकी कोण होती? कोण? अरे बाबा, राहत नसलं तरी वाटा आहेत ना या मनात. शेजारच्या गावाला जाणारे येणारे जात असतात त्या वाटेवरून. तसंच कोणीतरी असेल. तुला खरंच असं वाटतं? मग तुला काय वाटतं? आम्हाला खात्री करून घ्यावी लागेल. तुला काय वाटतं, हे समजा जग तुझ्याच मागे लागलंय का? ती बाई आपल्याच नादात होती. झाडाखाली बसून ध्यान करत होती. तुझ्या पाय आली असती तर तुला शोधत हिंडत बसली असती. कुटीच्या भोवती फेऱ्या मारत बसली असती. तू ना जरा जास्त विचार करतोस. जगात बहुतेक प्रत्येक गोष्टीचं उत्तर सापडेल, पण हिच्या बोलण्याचं शेवट कुठे होईल याचं उत्तर मात्र नाही सापडणार. बरं बाई, तू म्हणतेस तेच बरोबर. मग तर झालं. हायच म्या. केवढी चिंता करतो हा माणूस. जणू काय समद्या जगाची काळजी ह्याच्याच डोक्यावर आहे. अरे बाबा, काय झालं माझ्याकडनं? आता काय होणार? एक पाऊल मी पुढे टाकू नकस. मी तुला घ्यायला आली.
मला क्षमा करा. माझी चूक झाली. मी तुला एकटं नाही सोडणार. माझ्या संग चल बघू. मला काय बी ऐकायचं नाही. अगं नाही, आता उशीर झालाय, लय उशीर. आता हेच माझं गाव आहे, हीच माझी माणसं आहेत. मी इथून कुठं बी जाणार नाही. मला एकटं राहू दे. तुला बी त्रास होतोय ना, जसं मला होतोय तसा. मग अशी का करतेस तू? माझी काळजी करायची गरज नाही तुला. गरज हाय, लय मोठी गरज आहे. कारण तू माझी आई आहेस. मग आता कशाला आली आहेस? एवढी वरीस कुठं होतीस? आता बरी आठवण झाली तुला? आणि आता इथं काय ठेवलंय तुझ्यासाठी? ही तर माझी आई आहे. आठवते आई, लहानपणी मी घाबरले तर तू मला कुशीत घ्यायचीस. ताप आला की माझ्या उशीशी बसायचीस. आणि मी हट्ट केला तर स्वतः उपाशी राहून मला घास भरवायचीस. लग्न झालं, संसार आला आणि मी वावत गेले. स्वार्थी झाले. माझी लय मोठी चूक झाली आहे. वाटतं धावत यावं आणि तुझ्या कुशीत झोपावं. मला क्षमा करा, मला क्षमा करा. तुझ्यावर क्षमा करणार नाही तर मी इथून उठणार नाही. असं करू नकोस आजी. तुझी मुलगी स्वतः तुला न्यायला आली आहे. तिच्या मनाला पश्चाताप झालाय. तिच्या बरोबर जा. पण देवी आई, हिथंच माझं जग आहे, हिथंच माझी माणसं आहेत, आणि तू पण आहेस. मी नाही जाणार. सोडून जाण्याचा प्रश्नच नाही आजी. जे खरंच आपलं असतं ते कधी दूर जात नाही. काही काळ तुझ्या मुलीकडे जा, तिला तुझा सहवास लाभू दे. आणि मी तर तुझ्या बरोबर नेहमीच असणार आहे. घाबरू नकोस. ही आई तिच्या लेकरांचा हात कधीच सोडत नाही. चल नाही, मला तुझ्याशी लय बोलायचंय. मला पुन्हा एकदा तुझं लेकरू व्हायचंय. माझं लेकरू एवढं रडतं का ग कुणी? म्या रागावले होते, पण तुझ्यावरचं प्रेम कमी नाही झालं. आजी, तुला तुझ्या लेकराची माया लाभो. आणि द्रुपदा, तुला तुझ्या आईचं प्रेम लाभो. माझा आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे. आता काय करू? या जर बाबांनी बघितलं तर माझं काही खरं नाही. काहीतरी करायला पाहिजे, नाही तर हा बाबा कुटीला गायब करायच्या ऐवजी मलाच गायब करून टाकेल. जा ना बाबा आत. पर्णिका, हो बाबा, इथंच येतो की काय? राहिली. काय ग? काय झालं? काय नाही. अंग मेहनत करत होते, ते झाडावर चढायला मदत होते ना. असं का बघतोय? ते तुझे ध्यान लावण्यासारखंच आहे. फक्त त्याने भूक जात नाही, वाढते. अगं म्हणूनच तुला बोलवायला आलो होतो. हं काय? तू त्या वनातल्या बायला जेवायला वाढून आलीस ना, मग तुला भूक नाही लागली? जेवायचं आहे की. हात देऊन आले, तू जा पुढं. बरं ठीक आहे. तुला परत जागेवर बसवलंय म्या. आता आधीच सारखं काम कर ग बाई. जर नाही केलं तर त्याला सांगू का? नाही, नको. रागवला तर
जे व्हायचंय ते बघू. आता या गोष्टीचा विचार करायला वेळ नाही. पर्णिका, आले. तुळजाई, तू माझं डोळं उघडलंस. मी लई मोठी चूक करत होते. इतके दिवस मी माझ्या लेकीच्या प्रेमापासून दूर होते. तुळजाई, ह्या वयात माणसाला कशाची गरज असते? आपल्या माणसांची, आपल्या लेकरांची. पण तेच मला कळलं नाही. माझ्या डोळ्यावर रागाची झापड आली होती, पण तुझ्या कृपेनं मला समज उमगलं बघ. आता मी काही दिवस माझ्या लेकीकडे जाणार आहे. माझी लेक मला परत मिळाली, याहून मोठं सुख दुसरं काय असेल? आम्ही काहीच केलेलं नाही. तुझी लेक स्वतः तुला न्यायला आलीये. तिला तिची चूक उमगलीये आणि पश्चातापही झाला. तिने प्रेमाने तुझं मन जिंकलंय. पण तुळजाई, हे समज करायचं बळ तुम्हीच तर मला दिलं. तुम्ही नसता तर मी कधीच हिंमत केली नसती. येडी ग माय. आता जुनी दुखणी उकरून काय फायदा? तू माझ्या जवळ आलीस, हेच माझ्यासाठी पुरेसं आहे. माये पुढं राग किती बी मोठा असला तरी तो टिकत नाही. माय लेकीचं नातं परत जुळलं, हेच मोठा समाधान आहे. खरंच मनापासून केलेला पश्चाताप आणि प्रेमाने मारलेली हाक ही कधीच वाया जात नाही. आणि आज ध्रुपदानं ते सिद्ध केले रे. मला बी तसंच वाटतं. तसं आपली काय बी ओळख नाही. सुखात राहा. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा केव्हा तुम्हाला आमची गरज भासेल तेव्हा आम्हाला हाक मारा. आम्ही त्वरित तुमच्या हाकेला धावून येऊ. आई, तुझ्यासारखी माय या जगात कुणीच नाही. आई राजा उदो उदो, आई राजा उदो उदो. बघितलंस ना देवी, त्या पोरीला तिच्या आईची किती काळजी आहे ते. तिला तिची चूक कळली आणि धावत आली तिच्या आईला न्यायला. तू काय म्हणते ते नीट बोल की. नीटच बोलते आहे मी. तुझी ताई समद्यांचा विचार करती, पण महादेवांचा मात्र विचार करत नाही. ते कुठे असतील, त्यांना काय वाटत असेल, कसे जगत असतील, याचा कधी विचार केलास का तू? आई, प्रत्येक नात्याची परिस्थिती वेगळी असते. जे दिसतं ते संपूर्ण सत्य नसतं. हाच तर तुझा दोष आहे तुळजा. मनातलं मनातच ठेवायचं, न कोणाला सांगायचं, न कोणाला कळू द्यायचं. आई, काही गोष्टी सांगून समजत नाही. अगं, पण महादेवांना तर कळलं पाहिजे ना. तुमचं नवरा बायकोचं नातं आहे. इतके दिवस झाले पण तू तुझा हट्ट सोडायला तयार नाही. काकू, अहो हा मुद्दा. नाही पद्मा, आज मी बोलणारच. ज्या देवीनं माय लेकीला एकत्र आणलं, तीच देवी स्वतःच्या संसाराचा विचार का करत नाही?
प्रत्येक निर्णयामागे काही कारण असतात आई. कारण 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 अगं किती दिवस तेच कारण सांगणार आहेस? क्षमा करा मला, पण मी एक गोष्ट विचारू का? नाही म्हणजे प्रत्येक वेळी दोष बाईचाच असतो असा नियम कुणी केला? पुरुष दुःखी असला की समजा जगाला त्याची काळजी वाटते, पण एका स्त्रीच्या मनात किती वेदना होत असतील याचा विचार कुणी करतं का? देवींनी जर स्वतःच्या सुखाचा विचार केला असता तर आज त्या इथं नसत्या. त्या जनकल्याणापायी इथं उभ्या आहेत, लोकांच्या दुःखाला आधार देत आहेत. पण महादेव, माय, महादेवांचा विचार तुम्ही करत आहात, पण देवींना काय काय सहन करायला लागलं याचा विचार कुणी केला का? नातं टिकवण्यासाठी दोघांची गरज असते, तर बोट बाईकडेच का दाखवलं जातं? या बाईचे विचार, बोलण्याची पद्धत कुठंतरी ऐकल्यासारखी वाटते. काही वेळा दूर जाणं हाच प्रेमाचा सगळ्यात मोठा त्याग असतोय, आणि तो समजून घ्यायला बी मन बी तेवढंच मोठं लागतंय. ती नक्की आहे कोण? बस एवढं बोलून बी काही फरक पडणार नसल तर मला बोलायचंच नाही. एखादी वेळी दगडाला बी पाजर फुटल, पण तू तुझा हट्ट काही सोडणार नाहीस. मला या वादात पडायचंच नाहीये. आई, आई, सगळ्या विश्वाचं मन बदलण्याचं सामर्थ्य माझ्यात असेल कदाचित, पण तुझं मन, तुझा गैरसमज मी कधी बदलू शकेल का? तुळजा, तू निवडलेला हा मार्ग सोपा नाही. पुढे काय घडणार आहे हे आज कुणालाच माहीत नाही. पण एक लक्षात ठेव, कितीही कठीण वेळ आली तरी तू एकटी नसशील. आता मी आले आहे. नाही, काहीतरी रहस्य नक्कीच आहे. ही स्त्री नेमकी कोण आहे हे शोधून काढल्याशिवाय मी तरी काही शांत बसणार नाही. पण कोण असेल ही? स्वामी, तुम्ही इथे? सर्व काही व्यवस्थित आहे ना? आम्हाला आपली सहाय्यता हवी आहे देवी. तात्काळ सांगा स्वामी, कारण आता आपल्यासाठी महादेव सापडणं हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला तुळजा देवींकडून महादेवांबद्दल काही समजलं आहे का? काही संकेत, काही ठाव ठिकाणा, किंवा तुम्हीच जाऊन विचारू शकाल असं काही? कारण सध्या त्याच आहेत ज्या आपल्याला मार्गदर्शन करू शकतील. अजून कुठे काय स्वामी? अहो, तुळजा आहेत त्या, आणि तिचा अजूनही आमच्यावर संपूर्ण विश्वास बसलेला नाही. त्यामुळे इतक्यात तिच्याकडून काहीही माहिती मिळणं अशक्य आहे. शिवाय इतका अल्प परिचय आणि विश्वास असताना आम्ही जर तिला आगाऊ प्रश्न केला तर तिला नक्कीच संशय येईल. मोठा पेच प्रसंग आहे हा देवी. हे दालन तर त्या मंगलाबाईला दिलं गेलंय. वाड्यात आलेली ती बाई एकटी आहे. वाड्यात कुणी पुरुष सुद्धा नाहीये. मग ही कोणाशी बोलते? काहीतरी गडबड नक्कीच आहे. मलाच पाहावं लागेल. आय, ते बघ, तिकडे बाजारला रस्ता जातोय. आय,
हे बघ तिकडं पार आहे, सगळी लोक तिकडे जमते. अगं मी तुझ्या लग्नाच्या आधी आले होते गावात, तेव्हा गाव किती वेगळं होतं. पण आता पार बदलून गेलंय बघ. गावच्या जमीनदारानं लय कामं केलेत, गावात नवीन वाटा केलेत, बाजार उभा केलाय, विहिरी बांधलेत, गावाचा पुरता काय पलट केलाय. छान केलंय म्हणायचं. असं वाटतच नाही की मी त्याच गावात आली आहे, जणू म्या दुसऱ्याच गावात पाऊल ठेवलं आहे. ही जर इथे एकटीच असेल तर मी आवाज कोणाचा ऐकला? कोण होतं इथे आता? आणि तू हे काय बोलत होतीस? काय झालंय? कुणाच ठाव, पण मला वाटलं कुणीतरी बघतंय आपल्याकडे, कुणाची तरी नजर आहे आपल्यावर. अगं आई, कोण बघणार आहे आपल्याकडं? नवी जागा, नवं वातावरण, त्यामुळे तुला वाटलं असेल तसं. चल आता, अजून लय गाव दाखवायचंय तुला.